अप्रतिम खेळ आपण संपूर्ण दिवसभरामध्ये अनुभवला पाहिला. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे साथी समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेत. एक्सपिरियन्स कॉमेंटेटर अर्थातच तुकाराम मंगेला सर वेलकम असेल, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर, एकच वाईड लाईन असल्यामुळे मात्र आपण पाहू शकतायत, कारण शफल वाईड नाहीये आणि त्यामुळे कदाचित वेदांतला तेच वाटलं की शफल वाईड असेल तर बॉल डॉट होईल, परंतु इथे जर आपण पाहिलं तर एकच लाईन आहे आणि त्यामुळे गोलंदाजाला थोडंसं बेनिफिट मिळणार नाहीये. तुम्हाला फक्त त्या लाईनच्याच आतून बरोबर गोलंदाजी करायची आहे. वेदांतचा पहिलाच बॉल वाईड. दोन ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला कैलाश मंगेला आणि एका साईडला आपण पाहिला भावेश निजाई. ऑफ साईडला खूप चांगला फटका ऑन दी ऑफ खेळला गेलाय. एक रन तर डेफिनेटली मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड संतोष यांच्या बॅटमधून एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. प्रत्येकाला एक एक रिव्ह्यू दिला गेलाय. चांगला बॉल होता, चांगला बॉल. यावेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्लोवर वन वेदांचा हा बॉल हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिले गेले. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. कृष्णिल 11 शनिदेवा आगाशी असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला संतोषांचा हा फटका शफल होऊन खेळलेत. अतिशय चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतो संतोषांच्या बॅटमधून. पहिला चौकार, सुस्वागतम, वेलकम बाउंड्री, 4 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. वेदांतचा हा बॉल बरोबर रीड केला होता. हलकेसे शफल झाले, मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला आले. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना फक्त दिशा दिली. चांगला बॉल डिलिव्हर झाला. ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर जसा बाउन्स मिळाला, प्ले अँड मिस जरूर पाहायला मिळतोय. वेदांत एक उंच सकल बांध्याचा हाय आर्म ऍक्शन वेदांतची आपल्याला पाहायला मिळते. विशाल सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 4. बॅटची एज, परंतु विकेट किपरने केली चुकी आणि इथे कैलाश मांगेला यांचं बोट उंचावलं जाईल की काय, मात्र थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय रनआउटच्या साठी. या आपण चेक करूया. फलंदाज बाद आहे का याकडे लक्ष दिलं जाईल. डिसिजन पेंडिंग. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपण पाहतायत. OUT आउट. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. दैव देतेनी कर्म नेते. झेल सुटला होता, त्यानंतर रन घेण्याचा प्रयत्न केला संतोषांनी आणि त्यानंतर विकेट मिळत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. ओम साईराम डीजेच्या माध्यमातून रमेश निजाई या आपण ऐकूया एक सुमधुर गीत. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विकेट संतोष यांच्या स्वरूपात पहिली विकेट मिळाली. संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 5. वेदांत चांगली गोलंदाजी करतोय. चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं, चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करत असताना अगदी नेत्रदीपक बॉलिंग.
प्रोटस यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि भावेश निजाई वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले गेले. 8 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी जर आले असतील तर लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे. वेदांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची रुबी कट घेऊन बॉल पाठीमागे निघून जाईल. शॉर्ट फाईन लेग पुढे आहे, त्यामुळे मात्र सहज शक्य झालं या बॉलला कलेक्ट करणं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना MCC होलीपाडा वर्सेस मंगलमूर्ती विराथन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. अमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट मोर द विकेटने 15 ते 16 पावलांचा रनअप. या बॉलला आपण पाहिलं तर लेग स्टंप पिचिंग होते आणि ऋषभला माहिती आहे की ते धाव घेऊन फायदा नाही आहे, कारण ऑलरेडी ऍक्शन केली नव्हती आणि त्यामुळे डेलिब्रेट बॉल म्हणून ओळखला जातो. अशा बॉलला जेव्हा तुम्ही धाव घेता ती काउंट केली जात नाही. तिथे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाजाला यावं लागतं आणि या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. एकदा बॉल तयार. अमित हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु थोडासा बॉल पुढे राहिला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मेल ऋषभच्या बॅटमधून. कॉन्फिडेंटली बॅटिंग सध्या तरी होत नाहीये. अमितने दडपण आणलंय फलंदाजांवर. चांगली गोलंदाजी करत असताना ऑफ्टन टू ऑफ्टन गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ही चांगली थिंकिंग आणि विचारसरणी, कारण तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. मी हे करणारच, आय कॅन डू इट, आय एम द बेस्ट, मी सर्वोत्तम आहे. एक महान विजेते होण्यासाठी या तुमच्याकडे गोष्टी असणं खूप गरजेची गोष्ट असते आणि ते अमित सध्या तरी करत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, खोलवर बॉल. प्रोटसचा हा फटका मात्र फसला आहे. तत्पूर्वी 1 रन मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय. दुसरं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतं. 5-5 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळत आहे, ते तुमचं भाग्य आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण इतर वेळेला जर आपण पाहिलं 1-1, 2-2 लाखाच्या स्पर्धा असतात, तिथे 3-3, 4-4 षटकांचे सामने खेळायला मिळतात, परंतु इथे 5-5 षटकांचे सामने आपण पाहत आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 11 धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत आतापर्यंत गोलंदाजांनी. पहिलं षटक वेदांतने अप्रतिम हाताळलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अमित सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही खूप मैदानाच्या आतमध्ये छान असायला हवी आणि ते केलं आतापर्यंत अमितने. चांगला बॉल. पुन्हा एकदा ऑफ्टन टू ऑफ्टन गोलंदाजी करण्याचा हाच तो फायदा असतो, कारण माझी तेज गोलंदाज ग्लेन मॅग्राथ ऑस्ट्रेलियन यांनी सांगितलं तुमच्याकडे स्विंग नसेल तरी चालेल, वेग नसेल तरी चालेल, परंतु
ऑफ्टून टू ऑफ्टून गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला कॉट बँडचे जास्तीत जास्त विकेट मिळण्याचे चान्सेस हे निर्माण होतात आणि अमितने सुद्धा तेच केलंय. ग्रेट डिलिव्हरी. सेकंड विकेट डाऊन. प्रोटसला परतावा लागेल. बॅक टू द डग आउट. गॉन. यावेळेला आपण पाहत आहेत पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल या षटकानंतर. पाण्याची व्यवस्था सुद्धा आपण करावी कारण उष्णतेची तीव्रता खूप वाढताना पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5.50च्या करंट रन रेटने 11 वर जाऊन पोहोचले गेले. डेचे फॉर्मॅट पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. एप्रिल मे पर्यंत सुद्धा मॅचेस आपण पाहू शकतात. 29 ते 3 ही स्पर्धा आपण पाहिली तर घेवलीच्या मैदानात सुद्धा पुढे येत असताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि गोलंदाजी मार्कवर मनीष. मनीषचा पहिलाच बॉल ऑन साईडला. खूप चांगला बॉडमॅनचा वापर केला ऋषभच्या बॅटमधून. पहिला वैला षटकार पाहायला मिळतो या इनिंगचा. खणखणीत षटकार. 6 धावा. चांगला फटका होता. अगदी योग्य रीतीने बरोबर एलिव्हेशन चांगलं मिळालं. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना सरळ चेंडूला फेकून दिलं. षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार षटकार. बॉलला आपण पाहिलं तर जरूर लेफ्ट केलं गेलं. थोडस अडचणीत येत असताना मनीष षटकार आल्यानंतर काही गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. काही गोलंदाज 30 लाईन अँड लेंथ मेंटेन करतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या तरी 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चांगला बॉल होता परंतु इथे नो बॉलचा इशारा. कदाचित यावेळेला आपण पाहिलं तर बरोबर स्टेपिंग या रिटर्न क्रीजचा ह्या वेळेला आपण पाहू शकतायत. जरूर नो बॉलचा इशारा येत असताना चांगली करडी नजर होते. ॲज अ शार्प ॲज अ निडल. सुईस सारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळला भावेश निजाई यांनी आणि बरोबर नो बॉलचा इशारा करत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला होता. परंतु इथे नो बॉलचा इशारा आला. फ्रीडचा सिग्नल सुद्धा मिळतोय. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. शनिदेव चषक 2026च्या माध्यमातून आजचा सलग दुसरा दिवस. चांगली स्पर्धा आणि एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. डीबीएन लाईव्हला जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. मनीषचा हा फ्रीडचा बॉल लो फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला. खूप चांगल्या पद्धतीने ऑन द राईट्स खेळत असताना अमित पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. यानंतर एमसीसी होळीपाडा वर्सेस मंगलमूर्ती विराथन या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 2 आपल्या भेटीला येईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. ऑन साईडला क्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. हितेश एक धाव तर वेगाने घेत आहेत. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील हितेशच्या बॅटमधून. या महत्वपूर्ण धावा आहेत. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. जे बेसिकला विसरले क्रिकेटच्या खेळात
त्यांना त्यांना मात्र धावांचा वेग कधीच समजला नाही. षटकार चौकार येऊ शकतात, परंतु ज्या वेळेला 6 बॉल 6, 6 बॉल 4, 6 बॉल 3 अशा धावा असतात ना, त्यावेळेला मात्र लक्षात येतं की क्रिकेटमधील बेसिक काय आहे. सिंगल डबल लाईफ लाईन. सुनील मनोहर गावस्कर यांनी नेहमीच म्हटलंय की एक एक रन म्हणजे लाईफ लाईन आहे, संजीवनी. या वेळेला ऑन साईडला वॉट अ शॉट. ओव्हर पिच बॉलला थारा नाहीये. हितेशच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर शॉट, खडे खडे स्ट्रोक खेळलाय आणि सरळ बॉलवर मात्र या वेळेला पनिशमेंट केलं. 6 धावा. गुड शॉट. त्यामध्ये एक वाईड एक नो बॉल. आतापर्यंत 6 बॉल हाताळलेत, त्यामध्ये 4 बॉल आपण पाहिलं तर व्यवस्थित हाताळले गेलेत. त्यामध्ये 2 एक्स्ट्रा बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ सध्या होत असताना शेवटचा बॉल. मनीष आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रति मालकाच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. हर्षद मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अगदी जमिनीपासून काही इंचांवर ह्या वेळेला कॅच कॅरी करत असताना हर्षद फॅब्युलस कॅच. फलंदाज बाद. हितेशच्या खेळीला पूर्णविराम. शेवटच्या बॉलवर मनीषला अखेरकार विकेट मिळाली. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस क्रिस्टनील 11 शनिदेव कृपा आगाशी हा संघ जाऊन पोहोचतोय 29 या धावसंख्येवर. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सध्या होते. आपण जाऊया ओम साईराम डीजेच्या माध्यमातून या सुंदर सॉन्ग ऐकूया.
ऋषभचा हा फटका अप्रतिम, चांगला गॅप शोधला आणि सरळ बॉलला पाठवला. ऑन दी अप खेळत असताना खणखणीत चौकार, गुड शॉट, ग्लोरियस शॉट, 4 रन. निश्चित संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना कमबॅक कसं करावं हे अमितला ठाऊक आहे आणि त्यानुसार बॉल डिलिव्हर करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना नियंत्रणबद्धता, लयबद्धता. अप्रतिम, चांगला फटका आहे ऑन दी अप खेळत असताना. एक रन तर डेफिनेटली मिळेल. मनीष थोडेसे फंबल होत आहेत आणि पाहता पाहता 2 रन. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. लेझी राहिले यावेळेला. मनीष स्वतःवर नाराज होत असताना इथून कदाचित एक मोठा फटका आला तर डेफिनेटली या 3 धावांचा उल्लेख केला जाईल, यात ती मात्र शंका नाहीये. पस्तीस धावा झाले, 35 रन. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले फेकेपर्यंत मिसफिल्डचा फायदा मिळतोय. बॅकअप चांगला मिळाला. पंचांकडे अपील जरूर केली होती आणि या वेळेला कैलाश मांगेला सांगतायत की स्टम्प्सला बॉल स्पर्श करून गेलाय, त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या आपण चेक करूया. OUT आउट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती, पोचले नव्हते आणि स्पर्श झाला होता बॉल बरोबर स्टम्प्सला आणि त्यामुळे इथे विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. झालाय 36 धावा, 36 रन ऑन द बोर्ड लागला आहेत. 36 धावा झालेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अमित उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना शेवटचा बॉल अमित चौथ्या षटकातील विरुद्ध विकेटने. चांगला बॉल होता. पायावरचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर कृष्णिल 11 शनिदेव कृपा आगाशी असंग जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 36 या धावसंख्येवर. 9च्या करंट रन रेटने सध्या बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय. 36 धावा झालेत. 4 षटकांचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ शेष राहिलाय. काय माइंडसेट असेल, 50+ येतील का, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. चला स्पीडअप थोडंसं करा जरा. चला बी फास्ट.
या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चौकार तर डेफिनेटली आला, परंतु 7 रन फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी करताना अमितला आपण पाहिलं. डॉट बॉलचे पर्सेंटेज जास्तीत जास्त आलेत या पहिल्या इनिंग मध्ये विचार करता, आणि त्यामुळे धावांचा वेग जो आहे तो 36 पर्यंत जाऊन पोहोचला गेलाय. आता इथून 14-15 रन येत आहेत तर 50 प्लस होण्याची दाट शक्यता आहे. रन्स 50 प्लस जर असतील तर एक गोलंदाजांना थोडस बॅकअप मिळतो, आणि त्यामुळे गोलंदाज ती फाईट करण्यासाठी रेडी असतात. कधी कधी 5 षटकांमध्ये 30-35 धावा असतात, तर काही जिद्दी गोलंदाजी असतात, जे जिद्दी गोलंदाज असतात की 2 स्पेलमध्ये आपल्याला चांगल्या धावा रोखायच्या आहेत, हा त्यांचा माइंडसेट असतो. परंतु काही गोलंदाज त्यांचे मॉरल डाऊन होतात. त्यावेळेला ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर फार वेगाने धावतील, परंतु तेवढाच वेगाने बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. मिळेल खणखणीत चौकार. गुड शॉट, 4 रन. बॉल आणि त्यावर पनिशमेंट मिळाली. ऋषभच्या बॅटमधून चौकार येताना ऋषभ सध्या खेळपट्टीवर अप्रतिम टिकून राहिलाय, आणि खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही टिकून राहता त्यावेळेला ऑटोमॅटिकली धावा येताना पाहायला मिळतात. मग सिंगल डबल येतील, चौकार येतील, षटकार येतील, परंतु खेळपट्टीवर टिकून राहणं हे सुद्धा जिकरीचं काम आहे. ऑन साईडला खूप चांगला फोर्स केला या बॉलला. विशाल पुढे ससावेल, चांगली फिल्डिंग, आणि मात्र या वेळेला 2 रन्स कंप्लीट केल्या जातील का? यस, डेफिनेटली 2 रन कंप्लीट केल्या जातील. हर्षद बॉलला फील्ड करेल. 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 42 या धावसंख्येवर 42 रन ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. 42 धावा. ऑन साईडला खूप चांगला फटका फोर्स केला होता या बॉलला, आणि ऋषभच्या बॅटमधून एक दमखम दाखवणारा षटकार पाहायला मिळतो. टेक्निकली साऊंड, टक्कन आवाज आला. वॉट शॉट. 6 धावा. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48-48. चांगला बॉल होता, वेग होता या बॉलवर. खेळपट्टीवर बॉल राहतोय. फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48. हर्ष एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं चिखल डोंगरे या टीम मधून. अपकमिंग यंग टॅलेंट. भरपूर भरणा आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. 19व्या सीझन मध्ये सुद्धा IPLच्या माध्यमातून आपण पाहिलंय 9 खेळाडूंनी जबरदस्त कमाल केले. यावेळेला ऑन साईडला षडम पूल केलाय. खूप चांगला फटका, वेगाने बॉल निघून जाईल. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान. ट्रेस अ बुलेट शॉट. 4 रन. मॅग्निफिसंट टायमिंग. चौकार. पाच बॉलचा खेळ झालाय. 52 रन. काय ऋषभची बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. 31 धावांची झंझावती खेळी करताना पाहायला मिळतोय. झुंजार खेळी. अप्रतिम हा बॉल जर आपण पाहिला तर भावेश निजाई वरतायत. वाईट बॉलचा इशारा येताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53. 53 रन. त्यामध्ये 31 धावांची जबरदस्त बहारदार खेळी. 33 धावा. सुपर बॅटिंग. चांगला बॉल होता. थोडासा आतमध्ये येणारा बॉल. बॅट हवेत फिरली. बॉल थोडासा खाली राहिला, आणि इथे कोणतीही चुकी होणार नाहीये. 1 रन मिळेल. कदाचित बॅटची एज होती का भावेश? लेग बायचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54. 54 रन आणि 55चं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. ते 5 षटकांमध्ये. कृष्णील 11 शनिदेव कृपा आगाशी या टीमने प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चिखल डोंगरे आज संघ आपण पाहू शकतायत. तत्पूर्वी सुंदर बॅटिंगचं पृथक्करण पाहायला मिळालं. ते 33 धावांचं नॉट आउट. सुपर बॅटिंग बाय ऋषभ. मॅग्निफिसंट बॅटिंग. ग्रेट नॉक.
तर नाण्याची एक बाजू आपण पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असतील तर रिपोर्टिंग करा. टॉससाठी रेडी राहायचंय. एका साईडला MCC होळीपाडा तर एका साईडला मंगलमूर्ती विराथन. या दोन टीमच्या दरम्यान सेकंड मॅच पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जशी सुरुवात होईल सेकंड इनिंगला तेव्हा या आपण व्हॉइस ऑफ नारंगी आदरणीय तुकारामजी मांगेला सरांचा आवाज या आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी देऊया ओम साईराम DJ ला संधी. त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला शनिदेवाला वंदन करून आजच्या या शनिदेव कृपा क्रिकेट क्लब आयोजित श्री शनिदेव चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पर्व तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षातील आजचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस गाजवला तर एकविरा नायगाव या संघानं 8 संघामधली चुरशीची लढत प्रत्येक सामन्यामध्ये आपण अनुभवलेली होती आणि आजही आमंत्रित संघामधल्या 8 संघामधली ही झुंज आपण अनुभवणार आहोत. एका बाजूला चिकलडोंगरीचा संघ आहे जाता धावांचा पाठलाग करेल. 55 धावांचा पाठलाग करणार आहे. 30 चेंडू आणि 55 धावांचा पाठलाग आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न टीम कृष्ण इलेव्हन आगाशीचा संघ जा मैदानावरती करणार आहेत. चांगली बॅटिंग जर आपण पाहिली तर सुरुवात थोडीशी खराब होती पण मध्ये जर पाहिलं तर कृष्णने केलेली बॅटिंग 31 धावांचं योगदान त्याचं महत्वाचं ठरलं. सामन्यामध्ये अगदी छोटा स्कोरर आमच्या जोडीने आहेत आज स्कोरिंगची भूमिका करणार आहेत. प्रीत निजाई आमच्या जोडीनं ऍज अ स्कोरर काम करणार आहेत. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. मनीष वैती आणि विशाल अटील अशी जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी हितेश मेहर सज्ज होतील. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 55 55 हाय फाय वाला गेम आहे. मागच्या कालचा दिवस जर पाहिला तर फुलपाडा वर्सेस साईनाथ अरणाचा मॅच पहिला सामना रंगला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लागलेली झुंज थरार सस्पेन्स थ्रिल सर्व काही आपण अनुभवलं होतं कालच्या दिवसामध्ये. आणि आता मॅचला होईल सुरुवात. क्षेत्राची रचना शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर मिड ऑफ ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग मिड विकेट 2 फिल्डर बरोबर सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात बरोबर स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डाव्या बाजूला. मॅचला झाली सुरुवात. 30 मध्ये करायची आहेत 55 फुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून पाठीमागे प्रोटेक्शन आहे. डीपवरती प्रोटेक्शन आहेत. मिस केला गेला होता जसा चेहऱ्यावरती निराशा मनीषच्या पाहिली होती. फुलटॉस बॉल मिस केल्यानंतर कुठल्याही बॅट्समनच्या चेहऱ्यावरती येणारी निराशा ती आता दिसून आली होती.
55 धावांचा पाठलाग करत आता स्टार्ट महत्वाचा पाहिजे, सुरुवात चांगली पाहिजे. हितेशला इथे पाहिजे, अर्ली विकेट पाहिजे, अर्ली स्ट्राईक करणं, अर्ली विकेट, लवकर विकेट प्राप्त करणं आवश्यक आहे. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी हितेश मेहर यांची. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स मॅटर करतो. बऱ्याच वेळा खेळताना चुका होता, चुकामधनं मिळतो तो अनुभव, अनुभवातनं मिळतं ते यश. त्याच्यामुळे ज्या खेळपट्टीवरती भरपूर प्रॅक्टिस देखील केले, प्रॅक्टिस सेशन देखील पार पडले, अशा खेळपट्टीवरती खेळताना हितेश मेहरचा टप्पा उजव्या यष्टीच्या बाहेर. स्ट्रायकर यांना विशाल एक आक्रमक फलंदाज म्हणून नावलौकिक तासाही आहे. आज बऱ्याच संघामध्ये खेळण्याची वर्णी त्यांची देखील लागते. मिड ऑफला बीट करून चेंडू गेला या लॉंग ऑफ रिझन मध्ये, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, फुलटॉस बॉल, जास्त काही केलं नाहीये. 30 यार्ड सर्कलला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केलं, फुल पेस ऑफ द बॅट आणि समोर लॉंग ऑफला वन बाउन्स ओव्हर द रोप. विशाल पाटील एक पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. पॉवर प्ले मध्ये धावा जमा करणं, धावा करणं. आता समोरी खेळ आहे, क्षेत्ररक्षक येताना वाट बघतोय, चेंडू चला बॉन्ड लाईनच्या जवळ, झेल टिपलाय, चेंडूला आत ढकलले, ज्यावेळेला आत ढकलले त्यावेळेला बाहेर गेल्यात न गेल्यात, या सर्व गोष्टी महत्वाच्या. फिल्डिंग चांगली झाले, संतोष होते तिथे, काय फिल्डिंग केले, आपल्या टीम साठी महत्वाच्या या धावा रोखल्यात. बघायचं आहे का फिल्डिंग जबरदस्त आहे. आणि संतोष भाऊ, फक्त तुम्ही चेंडू नाही रोखलाय, तुमच्या गोलंदाजा खाली जाणारा मोराल, डगमगणारा आत्मविश्वास, त्याला जाणार होता तडा, त्याला तुम्ही थांबवलंय. दोन साऊंड आले ते त्याच्यामुळे अपील जरूर झालंय. म्हणून बघा हितेश मेहर गोलंदाजी करतोय, पण संतोष यांनी केलेला अटेम, त्यांनी तो अटेम करताना थांबवलेला चेंडू जो षटकार होऊ शकले असता, फक्त चेंडू नाही थांबवलाय, त्या दिशेनं चाललेला मॅच, मोमेंटम, रिदम, या सर्वांना त्याने थांबवलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, धावा फलकावरती 7. बॅटला थोडंसं खालच्या बाजूला लागलाय, मिड ऑफला फिल्डिंग, थोडासा वेळ जास्त घेतला, इथे संधी होती, दॅट्स हाफ चान्सेस. पहिलं षटक हितेश मेहर यांचं 8 धावांचं पहिले षटक संपले, धावा फलक होते 8, ज्याच्यामध्ये एक चौकार, एक चांगली फिल्डिंग. पहिली 55 धावांचा पाठलाग करायचा आहे, 8 झाल्यात, 47 करायचे आहेत, 24 बॉल आणि 24 मध्ये करायचे आहेत 47. हलकीशी धून डीजे मास्टर ओम साईचे ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. 24-47. टायटल सॉन्ग आपण ऐकलंय, 1 नंबर आणि 1 नंबरला जायचं तर कामगिरी देखील तशी उजवी करायची आहे, परफॉर्मन्स पाहिजे, तुमची कामगिरी पाहिजे. अशा वेळेला तुम्हाला ज्या वेळेला नंबर 1 वरती जायचं, टॉप वरती जायचंय. प्रितेश चोरी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी प्रितेश, पहिला आपण हितेशला पाहिलं, आता प्रितेशला पाहतोय. स्ट्रायकर एंडला विशाल, नॉन स्ट्राईक एंडला मनीष. 24 मध्ये 47, 2447. फुलटॉस बॉल, जागा बनवून खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. आणि संतोष यांना पाहिला तर बाबा ती अंबुजा सिमेंटची ऍड येते, भाई ये दीवार है जो टूटती नाही, तसं आहे. कारण त्यांच्याकडे चेंडू गेल्यानंतर चेंडू पार होत नाहीयेत, थांबतो तिथेच थांबतो. क्षेत्राची रचना बघितली तर 2 फिल्डर बरोबर, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफ. फटका खेळायचा प्रयत्न, शॉट पाहिला की क्षेत्ररक्षक आहे, कातामध्ये झेल आला होता, जसा झेल आला होता तसा श्वास रोखला गेला होता, झेल पडला, हात डोक्यावरती गेले.
महत्वाचा होता ज्यावेळेला चेंडू लागला होता पाठीमागे शॉट पाहिलेला क्षेत्ररक्षक फिल्डर होते एका हातामध्ये चेंडू आला होता थोडीशी उलटी गिरकी घेतली ज्यावेळेला तुम्ही त्या बॉलला फॉलो केलं ना ज्या पाठलाग केला उलट्या बाजूने गिरकी घेतले फुल टॉस बॉल आता कव्हरच्या डोक्यावर फक्त टायमिंग दिलं प्लेसमेंट साधलं आणि चेंडूला पाठवलंय डीप पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार चेंडू होता लेफ्ट आर्म अराउंड द विकेट शेवटच्या क्षणी रिलीज ऑफ द डिलिव्हरी जोर लावला ताकद लावली फुलटॉस बॉल कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय चौकार पहिल्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये देखील षटकार पाहिला होता या ओव्हरमध्ये चौकार आता फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता अयश कमी पडले अशा गोष्टी सोडायच्या नाहीयेत अशा गोष्टी सोडायच्या नाहीयेत मागे देखील म्हटलं होतं की बाबा हाफ चान्सेस आहेत दॅट्स अ हाफ चान्सेस अर्धा जरी संधी असली पण त्याला पूर्ण करायचे आहेत उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता बॅटला बाहेरच्या बाजू लागला होता पॉइंटला फिल्डर होते राजेश निजारी थोडस लेट रिॲक्ट केलं स्कोर 17 स्वीप करण्याचा प्रयत्न पायावरती चेंडू आदळलाय थोडस बाहेर आणि त्या कारणासोबत डॉट बॉलची सांगता होत होता स्कोर थांबलाय 17 भाई 17 है तो खतरा है लेकिन उस खतरे को लेके खेलना है खतरा आहे पण त्याला घेऊन स्वीकारून समजून खेळायचं आहे शेवटचा बॉल आला डॉ शेवटचे 2 निर्धाव चेंडू हाताळत प्रितेशनं 2 षटकांचा खेळ संपलाय 17 झाल्यात पाठलाग करायचा आहे तो 55 धावांचा पाठलाग करायचा आहे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत 18 मध्ये करायचे आहेत 38 धावा करायचे आहेत 18 मध्ये 38 हलकीशी 2 डीजे मास्टरचे ऐकूया आणि पुन्हा एकदा पुढचा मॅच जो 2 संघादरम्यान असणार आहे विराथन आणि होलीपाडा आपण दाखल झाला असेल तर आपण टॉस साठी या विराथन मंगलमूर्ती विराथन आणि होलीपाडा टीम जर आपण दाखल झाला असेल तर आपण टॉस साठी या 18 मध्ये करायचे आहेत 38 प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत श्री शनिदेव चषक 2026 आपण पाहतात कालच्या दिवसामध्ये ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला टेंबी कोल्हापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजयजी पाटील यांचं देखील शुभागमन झाले त्यांचे करूया सहर्ष स्वागत फार मोठा पुढाकार या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना त्यांचं देखील राहिले त्यांचंही सहकार्य महत्वाचं राहिले बाकी स्पॉन्सर देखील आहेत त्यांचाही नामोल्लेख आपण केला ना त्यांचाही उल्लेख वारंवार केला जाईल कारण कुठल्याही स्पर्धेला आयोजकांच्या जोडला प्रायोजकांची साथ भक्कम आधार तोही महत्वाचा आहे 18 मध्ये 38 क्रमांक 3 चा षटक हाताळण्यासाठी हितेश मेहर सलामीला विशाल नॉन स्ट्रायकरला विशाल आणि मनीष हे सलामीवर आहेत स्ट्रायकरला जर पाहिलं तर विशाल आहेत विशाल पाटील मनीष वैती अशी जोडी मैदानावरती हे षटक महत्वाचं आहे या षटकामध्ये समजेल मॅच कोणत्या दिशेला जाईल टॉप द बॅट गोलंदाजी चांगली होते इफेक्टिव्ह होते मिश्रण युक्त होते व्हरायटी वाली होते पहिला डॉट बॉल पहिला निर्धाव चेंडू आलाय टॉप द बॅट लागला होता लवकर खेळले होते आणि लवकर खेळायचं असताना टॉप द बॅटच्या टोला चेंडू लागला होता 18 मध्ये 38 आता थोडासा टेन्शन वाढलंय जर डगआउट पाहिलं चिकागोच्या टीमचा तर डगआउट मध्ये टेन्शन आहे भाई लेकिन जब बढ़ रहा हो टेन्शन ना तो बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्युशन टेन्शन वाढलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं शॉटचं सिलेक्शन परफेक्ट करायचं जर सिलेक्शन परफेक्ट तर धावांचं कलेक्शन देखील होणार सिलेक्शन महत्वाचं आहे
शॉर्ट सिलेक्शन, फटक्याची निवड. आवड माहिती नाही पण निवड महत्वाची आहे. मिस टाइम स्ट्रोक झालाय. संतोष पोहोचण्याचा प्रयत्न करताय त्यांच्यापासून थोडासा दूर 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 राहिला. आज विशाल यांना देखील जीवनदान लाभते वारंवार. बघा नियती देखील सांगते की तुम्हाला संध्या वारंवार दिल्या जातात, ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते, फक्त त्या संधीचं सोनं करा. मग ते 18 कॅरेट वाला करा, 22 कॅरेट वाला करा, नाही तर 24 कॅरेट वाला करा, कारण सोन्याचे भाव सगळेच वाढलेत. आता बघूया संधीचं सोनं कशा पद्धतीनं विशाल पाटील करतायत. 16 मध्ये 36, 1636 1636 आणि तो 6च पाहिजे. चिखलडोंगरे टीमला तो 6 पाहिजे. या स्कोर बोर्डला वेग देण्यासाठी, थोडासा स्पीड वाढवण्यासाठी. 1636 स्विच इट. पण दुसऱ्या बाजूला ही तेज सांगतोय थोडासा तेज आहे. ही तेज आहे बट भाई ही तेज भी है. हे थोडासा तेज आहे. माहिती आहे काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. क्या करे क्या ना करे कैसे मुश्किल आहे, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. तसा क्रिकेटचा खेळ आहे. काय करावं आणि काय करू नये हे तुम्हाला माहिती पाहिजे. विशेषतः काय करू नये, काय करू नये हे तुम्हाला माहिती आहे. मॅच रंगलाय मैदानावरती. पहिलाच मॅच 15 मध्ये जर पाहिला तर 36 करायचे आहेत. 19 झालेत 15 मध्ये. 15 मध्ये 36. गोलंदाजी काय चाललंय हितेश मेहर यांची. या मॅच वरती मोहर उमटायची आहेत, त्याकरता हितेश मेहर कमाल करतोय. आणि अशीच गोलंदाजी राहिली हितेश मेहर यांची तर मॅच वरती मोहर देखील उमटवेल. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा, ओनली 2 रन्स. आता रिक्वायरमेंट रेट वाढलाय, क्लाइम झालाय. सुरुवातीला तो 11 वरती होता, 12 वर गेला ना, मागच्या वेळेला तो 13 वरती गेलाय आणि आता तो 15-16च्या घरात चाललाय. आस्किंग रन रेट RRR रिक्वायर रन रेट अजूनही फटका मध्ये येत नाहीयेत. चेंडू चाललाय जोपर्यंत प्रदेश फील्ड करतील लॉंगॉनला. इथेची गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर आलाय. इथे साठी स्कोर जाऊन पोचला 20. शेवटचा बॉल आहे. हितेशला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे तर मनीष वैतीला मिळालेला चान्स. मनीष मॅचला जर फिनिश करायचं आहे तर येणाऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहिजे. मनीष ऑन स्ट्राईक. थोडासा वेळ गेलाय, टाइम घेतलाय. टाइम मनीषने घेतलाय, टाइम हितेशने घेतलाय. पण भाई टाइमचा खेळ वेगळा आहे, वक्का तकाजा अलग होत आहे. वेळेचा खेळ वेगळा आहे, खेळाचा वेळ वेगळा आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता, जेल सुटलाय. परत एकदा जेल सुटलाय. जीवनदान लाभलंय. गोलंदाज प्रयत्न करतोय. षटक, 1 नंबरचं षटक. या अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल कंडिशन मध्ये 4 धावांचं षटक हितेश मेहरने हाताळलंय. या ओव्हर मध्ये आल्या फक्त 4 धावा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 12 मध्ये करायचे त्या 34, 34 करायचे आहेत. रंगलेला असा मॅच श्री शनिदेव चषक 2026 आपण पाहतात. पुढचा मॅच 2 टीमचा आपण आला असेल तर या मंगलमूर्ती विरातन आणि होलीपाडा आणि मंगलमूर्ती विरातन जर आपण दाखल झाले असाल तर आपली तशी नोंद करा. टॉस केला जाईल त्याच्या अगोदर ऐकूया ओम साईचा डीजे संगीत. आमचं प्रीती चांगलं काम करतोय. 3 षटकं जमल्यात. धावा धापलकावरती 21. एक नंबर आहे. 2 षटकं हाताळली हितेश मेहरनं. 2 षटकाचा खेळ जर बघितला तर 12 धावा फक्त खर्च केल्यात. 2 षटकामध्ये हितेश मेहरनं 12 धावा खर्च केल्या. आपल्या टीमसाठी उपयुक्त असा स्पेल त्याने हाताळलाय. पण मॅच संपला नाहीये. कालचा आपण मॅच बघितलाय, जवळपास 12-35चा मॅच पाहिलाय, 12-29चा मॅच पाहिलाय. शेवटला 6 बॉल 25चा मॅच होताना देखील काल पाहिलाय. आता 12 मध्ये 34 करायच्या. 1 2 3 4
12-34 1-2-3 3-3-3 ओ हो ओ नो नो अंपायरिंग सांगतात यस इट्स नो बॉल. भाई क्या हुआ. क्रिकेटचा खेळ असा है भाई, जैसा हम सोचते हैं ना वैसा होता नहीं है. शायद जैसा होता है जैसा हमने सोचा नहीं है, और हमारी सोच जहाँ खत्म होती है वहां से क्रिकेट चालू होती है. कोणी विचार केला होता, पण बघा हा एक क्षण आलाय, हा एक मोमेंट आलाय. या मोमेंट थोडासा आला होता, या मोमेंट थोडासा खेळ पाहिला होता. जसा चेंडू गेला ना बाकीच्यांनी सांगितलं बाबा फेक फेक फ्री हिट आहे, कारण प्रेझेन्स ऑफ माइंड देखील राखावं लागतं. स्कोर जाऊन पोचलाय तो 24. 31 करायचे आहेत. 11 बॉल 31 धावांची आवश्यकता. 1-1-3-1 1-2-3-4 होता. 12 मध्ये 34 करायच्या होत्या. दोन्ही सलामीवर मैदानावरती आहेत, दोन्ही ओपनर मैदानावरती आहेत, पण त्या बॅटमधनं धावा येत नाहीत. राजेश निजाई अनुभव आहे, टेनिस बॉल लेदर बॉल चांगला खेळतायत. कोलवाटाप्याचा चेंडू आले कप्टर स्ट्रोक उडवायचा होता. चेंडू चालला समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चुकलाय. गलती से मिस्टेक, गलती म्हणजे मिस्टेक, मिस्टेक म्हणजे गलती. मैदानावरती गलती से मिस्टेक. 4 चौकार. गलतीचा अर्थ मिस्टेक, मिस्टेकचा अर्थ गलती. अजून हेलिकॉप्टर स्ट्रोक. आता नाही गलती, नाही मिस्टेक, सीधा सीधा सीधी बात, नो बकवास. समोर षटकार. षटकार तरी चेंडू गेला नव्हता. हा थोडासा एज लागला होता, कडेवरती लागला होता. हा मॅच पण तसा एज वरती आलाय, कडेवरती आलाय. समोर गेला होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोर साईड स्किनला. आता धावा पाहिजे या ओव्हर मध्ये. जर पाहिला तर जवळपास 12-34चा मॅच होता. 1 षटकार 1 चौकार. आतापर्यंत 13 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. 21 धावांची आवश्यकता. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 9 मध्ये करायचे 21. भाई क्रिकेट का खेल बदलते देर नहीं लगती, देर तो उसके लिए होती है जो आराम से उठते हैं. समोर चाललाय मिड ऑनला फील्ड. थ्रो आलाय, थ्रो आलाय आणि पंचाने सांगितले बघूया बघूया. प्रथम दर्शनी मनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव, सॉफ्ट डिसिजन. पंचाने देखील सांगितलं कदाचित आउट असू शकेल. आता सर्वांच्या नजरा त्या पीसीआर वॉर रूम मध्ये लागल्यात. काटे नहीं कटते लम्हे इंतजार के, सारे लोग लगे हैं अब टीव्ही पे. पाहिलं आणि त्याने सांगितलं यस इट्स. बॅट थोडीशी ग्राउंड होताना चूक झालेत. बरोबर खेळपट्टीच्या दिशेने येत असताना खाली ती ग्राउंड झाली नाहीये, त्या कारणास्तव इशारा आला. इट्स OUT आउट. आउट परतावा लागले. ते मनीषला मिळालेला विकेट. मॅच मध्ये परतण्याची संधी टीमला आहे. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया 8 मध्ये करायचे आहेत 21. आठ बॉल 21. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत. हे 2 चेंडू खास आहेत, खास आहेत, खास आहेत. 2 गेंदे शेष, दोनों किले विशेष. अजून बॅटच्या खालच्या बाजूला लागलाय. यष्टीरक्षक तिथे चुकला होता. पाठीमागे फ्लाइंग शिपच्या दिशेने चेंडू गेलाय. धाव घेण्याची संधी नाहीये. 7 मध्ये 21. आणि आमचा प्रीती सांगतोय ज्यावेळेला शाळेत जातो पाडे पाठ करावं लागतात. 7 एके 7, 7 दुने 14 आणि 7 त्रिक 21.
21 करायचे आहेत, 7 मध्ये 21 करायचे आहेत. आता टेन्शन, हा शेवटचा बॉल आहे, इट्स अ लास्ट बॉल. पायावरचा चेंडू होता, चेंडू चाललाय. जेव्हा गेला चेंडू तेव्हा मागून आवाज आला, प्रितेश बाबा आरामात आरामात आरामात, काय करायची आवश्यकता नाहीये. हे षटक 12 मध्ये 34 करायच्या होत्या. सुरुवात खराब केली होती राजेश निजाई यानं. चौकार षटकार आले, पुन्हा एकदा थोडस बॅकअप केलं. 6 चेंडूचा खेळ राहिलाय, 6 मध्ये करायच्या त्या 20. काल एक मॅच 6-25 चा झाला या मैदानावरती, 6 मध्ये करायचे आहेत 20. एक नाही 2 जवळपास सामने तसे आपण पाहिले होते. 2 टीम कॅप्टन मंगलमूर्ती विरातन आणि होलीपाडा आणि मंगलमूर्ती विरातन. चला टॉस साठी या, आपण येऊन थांबा. दोन्ही टीम टॉस करून घ्या पाहिजे. दोन्ही टीम होलीपाडा आणि मंगलमूर्ती विरातन. एक हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि येऊया. 6 बघा तो एका बाजूला घरच्या मैदानावरती आगाशीचा संघ खेळतोय, म्हणजे आगाशीचा आहे पण याच्यातले बहुतांश खेळाडू जे आहेत ना टेंबीपाड्याचे आहेत. आपण जर पाहिलं तर टीम चिखल डोंगरे थोडस मागे गेलं ना, पहिल्या पर्वाच्या दिशेने गेलं तर त्यावेळेला हा संघ त्या फायनल पर्यंत प्रवास त्यांनी केला होता. आता त्याच कामगिरीला आठवायचं आहे, जुन्या कामगिरीला आठवायचं आहे. प्रोटॉस पहिलं षटक आणि चेंडू साला बाउंड्रीच्या बाहेर. विशाल, काल विशाल कोहलीला पाहिलंय, आज विशाल पाटीलला पहा. पाटलाचा एकुलता एक तसा षटकार, सिक्सर. गोलंदाजीला प्रोटॉस आहेत, पण प्रोटॉस बाबा तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे, या धावाला थांबवायचं आहे, या रनला थांबवायचं आहे, प्रोटेक्शन द्यायचं आहे आपल्या टीमला. अगदी सेफ झोन मध्ये घेऊन जायचं आहे आणि जिंकायचं आहे. पहिल्या बॉलवरती षटकार. 5 मध्ये 14, 5 मध्ये करायच्या 14. टेन्शन भरपूर आहे. सध्याच्या घडीला मैदानावरती प्रेक्षक भरपूर आहेत, पण पिन ऑफ सायलेंट आहे. अगदी टाचणी पडावी आणि आवाज यावा असा पिन ऑफ सायलेंट. मंगलमूर्ती विरातन आणि होलीपाडा टीम आपल्यासाठी पुन्हा एकदा कॉल आहे, आपण टॉस साठी या. अजून एक विशाल जे टिपला गेलाय. बारी सबकी बारी भाई, पिछली बार तुम्हारी थी अब हमारी. फलंदाज बाद. बघा, जर आपण लवकर आले नाही तर 5 षटकांच्या ऐवजी आयोजकांचं म्हणणं आहे की जर वेळ असाच वाया जात असेल तर मग 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. त्याकरता तसं करावं लागू नये आणि त्याची इच्छा पण नाही आयोजकांची. फक्त तुम्ही जर लवकर आलं तर 5 षटकांचा मॅच होईल. वेदांत आलेत. वेदांत 4 मध्ये करायच्या 14. डावखोऱ्या हाताचा फलंदाज. काल डावखोऱ्या हाताच्या फलंदाजांना आपण राहुल जॉनची बॅटिंग पाहिली होती, ज्यावेळेला 76 धावांचा पाठलाग करायचा होता. राकेश नाईक आणि राहुल जॉनची बॅटिंग. ऑफ कडर चेंडू हाताळाय. पाठीमागे यशच्या हातामध्ये चेंडू गेलाय. धाव घेताना स्ट्राईक रोटेट करताना फलंदाज चाललाय माघारी. फलंदाज बाद. 3 मध्ये 14.
नवीन फलंदाज हर्षद. स्ट्रायकरला अमित पाटील. नाव अमित आहे. कमिट करायचंय. कमिटमेंट. तर दुसऱ्या बाजूला प्रोटॉस, जसा मी उल्लेख केला होता, तुम्हाला प्रोटेक्ट करायचंय. टप्प्यात चेंडू होता. समोरच्या दिशेने चेंडू चालला. जबरदस्त हितेश मेहर फील्ड करतील. थ्रो करतील. थ्रो रॉंग एंडला. रॉंग एंडला थ्रो झालाय. या 2 धावामुळे मॅच ऑन राहिलाय. ऑनलाईन तर डीबीएन वरती देखील आहेत. पण मॅच ऑन राहिलाय. आता प्रीत आम्हाला सांगतात, माहिती देतात स्कोरर. 2 मध्ये करायचे 12. मॅचचा चढलाय पारा. चुकीला नाही तारा. डगआउट मधनं आवाज आलाय. 2 मध्ये 2 मारा. 2 मध्ये 2 षटकार मारायचे आहेत. आता कशा पद्धतीने होईल? प्रोटॉस स्ट्रायकरला अमित. 2 मध्ये 2 मारा. 1 मारलाय. जिथे वारा तिथेच मारा. षटकार. सिक्सर. एक मध्ये करायचे 6. 1-6. मॅच पा, तरार पा, थ्रिल पा, सस्पेन्स पा. शनिदेव चषक या पर्व तिसरं पा. 1 मध्ये 6. सर्व काही चाललंय. एकदा टाळ्या सांगा दोन्ही टीम साठी येईल. मॅच कोण जिंकणार? प्रोटॉस प्रोटेक्ट करणार की अमित कमिट करणार? अमितनं सांगितलंय कमिट होईल का? चेंडू बॉन्ड लाईनच्या जवळ झेल सुटलाय. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या जवळ. रोखलाय. जसा चेंडू चालला होता ना, काही प्रेक्षक पण चालले होते, बाबा मी पण धावतो असा चेंडू चालला होता. आणि तो चेंडू गेलाय. आणि असा मॅच झाला का मजा येते. आणि जबरदस्त मॅच. आणि हा मॅच जिंकलाय तो टीम आकाशी संघानं. कृष्णील 11 आकाशी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 जण आहेत. एक आहे ज्यानं मॅचला सेव्ह केले, हितेश मेहर. आणि एक आहे ऋषभ, ज्यानं 31 धावांची खेळी साकारले. 31 धावांची खेळी